नमस्कार, सी न्यूज़ भारत पर आपका स्वागत है। मैं हूं अखिलेश पांडे। खबर भंडारा से है, जहां पवनी नगर परिषद के खिलाफ अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद के कार्यकर्ताओं द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। प्रदर्शन कर रहे लोगों की मांग है कि नगर स्तरीय तकनीकी विशेषज्ञ देवेंद्र भोजराज बंसोड़े को शासकीय सेवा से मुक्त किया जाए। साथ ही अर्ध सरकारी नौकरियां रिक्त शिक्षित बेरोजगार इंजीनियर प्रमाण पत्र काली सूची कर विभागीय जांच कर शासकीय आपराधिक कार्यवाही एवं दंडात्मक कार्यवाही किए जाने की मांग की गई। इसी को लेकर कार्यकर्ताओं द्वारा भूख हड़ताल शुरू कर दी गई है। वहीं अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद के अधिकारियों ने कहा कि न्याय मिलने तक भूख हड़ताल और लड़ाई का सिलसिला जारी रहेगा। आइए जानते हैं इस दौरान मौजूद लोगों ने क्या कुछ कहा। महादेव सुरकर, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद विदर्भ सचिव। या उपोषणाला बसण्यामागे एकच उद्देश आहे की यांनी जे अवैध काम केले आहे त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे असं माझे मत आहे। भाऊ, आपण काय सांगणार आहे या साखळी उपोषणाबद्दल? पवनी नगर परिषदेच्या समोर म्हणजे साखळी उपोषण करण्याचा एकच उद्देश आहे की देवेंद्र देवराज बनसोड यांनी पवनी नगर परिषदमध्ये कार्यरत असताना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या प्रमाणपत्रावर ठेकेदारी घेऊन दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे, दोन्ही ठिकाणचा लाभ उचललेला आहे आणि शासनाची आणि जनतेची दिशाभूल केलेली आहे। एक व्यक्ती एकाच ठिकाणी काम करण्याचा असा शासनाचा नियम असताना शासनाचे नियम धाब्यावर ठेवून पैशाच्या लालसेपोटी हा सगळा व्यवहार करण्यात आलेला आहे आणि याला जबाबदार वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहेत। कारण ही चूक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी, नगर परिषद, तहसीलदार, नगर प्रशासन, आयुक्त यांना वेळोवेळी तक्रारी देऊनसुद्धा कुठलीही दखल घेण्यात नाही आली। नाईलाजास्तव हे कारवाई करण्यासाठी आम्ही या नगर परिषदच्या समोर साखळी उपोषणाला बसून 3 दिवस झाले, तरी पण कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। यामागे प्रशासनाचा हात असल्याचं असं म्हणणं वावगं ठरणार नाही। पवनी नगर परिषदच्या समोर तुम्ही साखळी उपोषण करीत आहे आणि नेमका हा उपोषण कशासाठी आणि कशा संदर्भात आहे याची थोडीसा जानकारी। नमस्कार, मी विवेक तरमले पवनीवरून। माझ्यासोबत प्रकाशजी नागतोळे सर आणि दामोदरजी सुरकर सर आहेत। नगर परिषदच्या प्रांगणात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आम्ही आज उपोषणाचा आमचा 3रा दिवस। उपोषणाचा विषय असा आहे की नगर परिषद पवनी येथे CLTC याच्या अंतर्गत म्हणजे PM आवास योजना याच्या अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ म्हणून देवेंद्र भोजराजी बनसोड मुक्काम मालेवाडा यांची नियुक्ती 2018ला नगर परिषद पवनीला झाली। सदर व्यक्ती हे कंत्राटी इंजिनियर आहे, पण निमशासकीमध्ये। यांचे 2017ला यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली येथून लायसन मिळवलेली आहे सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती म्हणून। तर त्यामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे त्यांच्या GRमध्ये की असे 11 ते 12 प्रकारचे मुद्दे आहेत जे त्यांनी GRच्या अनुषंगाने पारित करायला पाहिजे होते की लायसन जर आहे त्या लायसनचा उपयोग आपण केव्हा आणि कसा करायला पाहिजे। तर GRमध्ये जे पण नमूद केलेले आहेत की मी कुठे म्हणजे खाजगी कार्यालयामध्ये किंवा प्रायव्हेट तसंच सरकारी नोकरी करत असताना किंवा निमशासकीय काम करत असताना मी माझे कुठे कंत्राटदारीचे जे पण व्यवसाय आहे किंवा कंत्राटदार म्हणून जी पण माझी लायसन आहे ही चालू न ठेवता जेव्हा पण मला जॉब लागेल तेव्हा मी ते बंद करण्यात येईल। पण सदर व्यक्ती हे 2018ला नगर परिषदमध्ये कार्यरत निमशासकीय सरवण म्हणून कार्यरत झाले। कार्य करत असतानाच 2018 ते 2024 या दरम्यान कार्य करत असताना त्यांनी आपली जे निमशासकीय ते सुशिक्षित बेरोजगाराची जी लायसन होती तिला बंद न करता 2022ला आरमोरी येथील कोर्टचे कामचं टेंडर त्यांनी पारित केला म्हणजे भरलेला आहे। त्याची ऑनलाईन रिसिप्ट आमच्याकडे अवेलेबल आहे। तर
असं कुठलं पण GR किंवा हलफनामामध्ये त्यांनी लिहून दिलेलं नाही आहे की मी निमशासकीय ड्युटी करत असताना कुठं पण माझे प्रायव्हेट काम म्हणजे माझ्या स्वतःच्या सुस्थितीत बेरोजगार म्हणून मी दाखवेन. कारण ॲक्च्युली एक माणूस हा 2 ठिकाणी सुस्थितीत बेरोजगार नाही राहू शकत ना. तो एकतर शासनाचा पण पैसा घेऊन राहिलेला आहे आणि स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट पण साईनअप करून राहिलेला आहे. तर त्या कारणाने त्याचे डॉक्युमेंट आम्ही सदर कार्यालयात माहिती अधिकार या माध्यमातून मागितलेले आहेत. आमच्यासोबत दामोदर सुरकर आणि प्रकाश भाऊ हे सलग 3 ते 4 महिने झाले आहेत हे डॉक्युमेंट मिळवण्यासाठी काम करत आहेत. आणि आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार या सुरक्षा परिषद या अंतर्गत आम्ही हे डॉक्युमेंट मिळवत आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की सदर जे व्यक्ती आहेत देवेंद्रजी बनसोड हे यांच्या मुख्याधिकाऱ्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली होती की सदर जे व्यक्ती आहेत ते त्यांना तुमच्या ड्युटीवरून म्हणजे त्यांच्या ड्युटीवरून यांना पदमुक्त करा. त्यानंतर गडचिरोली ऑफिसरना एक निवेदन टाका की हे सदर व्यक्ती इथं नोकरी करत असताना सगळं प्रस्ताव त्यांना पाठवा आणि यांच्यावरती जे पण त्यांनी त्यांच्या हलफनाम्यामध्ये लिहून दिलेलं आहे कलम 200, कलम 200/3 आणि कलम 199 याच्या अन्वये त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची इच्छा आहे. तसेच 420 आणि 464 असं 467 कलम 467 सोबत पण ते त्याच्यावरती गुन्हेगार पार्टीत होत आहे. तर आमची सरांसोबत मागणी आहे. पण भंडारा महाराष्ट्र से न्यूज़ संवाददाता निश्चल येनूरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहें न्यूज़ भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।